भारतीय प्रजासत्ताक दिन हा भारतात दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी साजरा केला जाणारा राष्ट्रीय सण आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. असे असले तरी भारताला प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करण्यात आले नव्हते. 28 जानेवारी 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात आली. 4 नोव्हेंबर 1947 रोजी मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला व त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली. भारताची राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली. परंतु पंडित जवाहरलाल नेहरूंनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा झेंडा फडकवून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून भारतीय संविधान समितीने 26 जानेवारी 1950 हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडला गेला. भारताची लोकशाही 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. भारत हे एक लोकशाही राज्य आहे, म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालविलेले हे राज्य आहे. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. या कार्यक्रमात भारतातील सर्व घटक राज्ये सहभाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडवणारी भली मोठी मिरवणूक काढली जाते. भारतीय फौजांचे वेगवेगळे सेना विभाग, घोडदळ, तोफखाना आणि अद्ययावत शस्त्रे व क्षेपणास्त्रे तसेच भारतातील विविध राज्यांचे संस्कृती दर्शवणारे शोभायात्रा रथ संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती फौजांची मानवंदना स्वीकारतात. शाळांतून, सरकारी कार्यालयातून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, भाषणे, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते. धाडसी मुलांचा आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्यांचा या दिवशी सरकारतर्फे गौरव केला जातो. या 26 जानेवारी दिवशी आपण सर्वांनी वीरगती प्राप्त झालेल्या कुटुंबियांना मदत करण्याची शपथ घेऊया आणि आणखीन प्रचंड प्रमाणात सैन्य भरती होण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देऊया. या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतिज्ञेचा दिवस, लोकशाहीच्या उद्घोषाचा दिवस. प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे आणि त्यानुसार वागले पाहिजे. शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते, भारत भूची आम्ही लेकरे एक राहो प्रार्थना. भारत भूची आम्ही लेकरे एक राहो प्रार्थना. एक आम्ही एक आहोत, एक आम्हा राहू द्या. एक आम्ही एक आहोत, एक आम्हा राहू द्या. प्रजासत्ताक दिन चिरायू हो. मित्रांनो, तुम्हाला जर अशा पद्धतीचे आणखीन व्हिडिओज पाहायचे असतील तर YT शिक्षक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.